मिनिटं बसा, तुम्ही बसून घ्या पहिले. इथे पंख पण चालू वरती. 2 मिनिटं बसा. सगळं तुम्ही बसून घ्या. तुम्ही बसून घ्या जरा. मी जर जाऊन येतो, मी बसून घ्या जरा. ठीक आहे. और कोई टेंशन तो नहीं, कुछ ना हो. आला नाही, आले नसेल. चेक करता येईल काय आलेत काय. मला असं मेसेज आलेला. पेर कसा पाव सदा पेर 220. माल आहे ना, 4 दिवस तुम्ही ठेवला ना, काय प्रॉब्लेम. माल चांगला. ही 1 किलो काळी पण नाही. आता संपलं. आता आंबे खायचे दिवस आहे. सर, आंबाचा सीझन सुरू झाला आहे, तर तुम्हाला ग्राहक म्हणून तुम्ही काय सांगणार आहे? आंबा तुम्हाला महाग भेटतोय, स्वस्त भेटतोय? गावीमध्ये आणि शहरामध्ये जे आंबा इकडे विकले जातात, काय फरक दिसतो? आता इथे आंबा आला आहे, मला वाटतं मार्चमध्येच आंबा आला आहे. ॲक्च्युली आंबा पिकतो मेमध्ये, तर फार लवकर आंबा येतो आहे. लवकर आंबा देतो आहे. तिथे जे लोकल बाजारपेठेमध्ये विकला जात नाही आणि मुंबईला फार डबल ते टेबल रेटमध्ये विकला जातो आहे. माझं म्हणणं, पहिलं नॅचरल आंबा मिळावा लोकांना. लवकर आंबा येतो, म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया करून तो लवकर पिकवला जातो आहे. जे नॅचरल फळ खाल्लं पाहिजे ते आपल्याला मिळत नाही. जे निसर्गाने आपल्याला आंबा दिला आहे, काजू दिला आहे, हे नॅचरली मिळून देत, असं माझं मत आहे. मग तो तुम्ही भाव कमी ठेवा, जास्त ठेवा, पण ॲटलिस्ट लोकांना ते नॅचरल फळ मिळावं अशी माझी अपेक्षा. थँक्यू. माझं नाव प्रसाद महाडेश्वर. सर, आता आंबाचा सीझन सुरू झाला आहे आणि ग्राहक म्हणून तुम्ही काय सांगणार आहे? आंबा तुम्हाला आता महाग भेटतोय, स्वस्त भेटतोय? शहराची काय किंमत चाललेली आहे? शहरामध्ये काय किंमत चाललेली आहे? तुम्ही काय सांगणार? बघा, जर देवगड हवा असेल तर 1600-1500 किंमत चालू आहे. जसजशी साईज छोटी होते जाते तशी 1200 ते 1400च्या रेंजमध्ये आपल्याला दरवर्षी भेटतो स्टार्टिंगला या सीझनमध्ये. अजून एक 20 दिवसानंतर याची रेट हळूहळू कमी होतील. बट 1400 दिल्यानंतरसुद्धा जोपर्यंत आंबा 3 दिवसानंतर घशाखाली जात नाही आहे तोपर्यंत ते 1400 रुपये वसूल झाले आहेत की नाही झाले आहेत ते कळत नाही आहे. कारण का दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून घेतो. कधी APMCला जातो, कधी दादर मार्केटला येतो. बट कसं आहे, ती ॲश्युरिटी आंबा बघून किंवा घेतल्यानंतरसुद्धा कळत नाही आहे. सध्या केमिकलचे जास्त यूज वाढले आहेत, त्याच्यामुळे आंबा दिसताना जरी तुम्हाला फ्रेश वाटला असला तरी तो 3 दिवसानंतर कसा निघेल सांगता येत नाही आहे. लास्ट टाईम मी इथूनच घेऊन गेलेलो, त्याच्यानंतर माझा एक्सपिरियन्स असा होता की दादरचा जो आंबा होता ते जे रेग्युलर भैयांकडून घेतो त्याच्यापेक्षा इथला आंबा खूप टेस्टी आहे आणि वर्थ आहे, व्हॅल्यू फॉर मनी आहे. त्याच्यामुळे नेहमी मी दादर मार्केटलाच येतो आंबे खरेदीसाठी किंवा APMC. तुमचं नाव? माझं नाव अक्षय संसार आहे, गाव महाड. सर, आंब्याचा आता सीझन सुरू झाला आहे, तर ग्राहक म्हणून तुम्ही काय सांगणार आहे? आंबा आता महाग भेटतोय, स्वस्त आहे, मार्केटमध्ये काय चाललं आहे, काय सांगणार? खरं तर मुंबईतल्या लोकांना भरपूरशा अशा खरोखर आंब्याविषयी काही माहिती नाही आहे. आणि जे विक्रेते आहेत एकतर ते म्हणजे UP बिहारवरून कुठून तरी आलेले आहेत, ज्यांना अजिबातच म्हणजे आंब्या फक्त विकायचं आणि पैसे कमवायचा ते एक धंदा म्हणून ते बघतात.
पण खरा आंबा जो कोकणामध्ये पिकतो तो आंबा आपल्या म्हणजे मुंबईपर्यंत किंवा कोकणातल्या माणसापर्यंत तो पोहोचतच नाही आहे. सो कारण मधलेच हे जे काही दलाल असतील किंवा जे काही आंबे विक्रेते आहेत ते कोकणातून एकदम स्वस्तामध्ये त्या जो पिकवणारा असतो त्याच्याकडून आंबा विकत घेतात आणि नंतर मग आपल्या गोडाऊनमध्ये टाकून नंतर त्यांना डबल रेटने किंवा ट्रिपल रेटने ते बाकीच्या ग्राहकांना विकतात. म्हणजे जे मधले डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांना विकतात आणि तो डिस्ट्रीब्युटर परत मग फायनल जो ग्राहक किंवा जो घेणारा आहे त्याला तो विकतो. सो आंबा जो जागेवरती पिकतो त्या आंब्याचा जो रेट आहे त्यापेक्षा दुप्पट चौपट भाव आंबा जेव्हा एखादा ग्राहक घेतो तेव्हा त्याला पे करावा लागतो आहे. आणि त्यातही क्वालिटी मागे जर का तुम्ही बघायला गेलात तर क्वालिटी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागते. कारण जो कोणी येतो तो सांगतो की हा देवगडचा हापूस आहे किंवा हा इकडचा हापूस आहे तिकडचा हापूस आहे. ॲक्च्युली त्याच्यामध्ये लोकांना माहिती नसतं. लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की आंबा गोड लागतो. तो हापूस होता की रायवळ होता काय होता काय माहिती नाही. सो ती एक फसवणूक आंब्याच्या बाबतीमध्ये नेहमी पाहिलेली आहे लोकांची होते. कारण का आंब्याच्या भरपूरशा जाती आहेत जर का आपण पाहायला गेलो तर. सो माझं म्हणणं हेच आहे की जे कोणी विक्रेते आहेत त्यांनी खरोखरच तुम्ही धंदा करा, तुम्हाला पैसे कमवायचे पैसेही कमवा, पण एक खात्रीशीर प्रोडक्ट तुम्ही फायनल जो कोणी गिरायक आहे त्याला द्या आणि त्याच्या हिशोबाने पैसे घ्या. उगाच्या म्हणजे आवाच्या सवा काहीतरी पैसे सांगून किंवा काहीतरी कारण सांगून की हा इकडचा हापूस आंबा आहे किंवा हा ह्या भागातला हापूस आंबा आहे आणि सगळ्यात गोड असतो आणि चांगला असतो असं सांगून तुम्ही फसवणूक करून उगाच काहीतरी विकत जाऊ नका. हेच सांगता येतं. तुमचं नाव? निकेश म्हात्रे. सर आता आंब्याचं जे सीझन आहे ते सुरू झालं आहे तर तुम्ही काय सांगणार आहे? कोणते कोणते आंबा आहे तुमच्याकडे आणि विक्रेता म्हणून तुम्हाला कस्टमरचा प्रतिसाद मिळतोय नाही मिळतोय काय सांगणार? ह्याबद्दल मी एक इच्छितो की गेल्या वर्षी ह्याच वेळेला म्हणजे 2023मध्ये गुढीपाडव्याच्या वेळेला आंबा खूप महाग होता. ह्या वर्षी खूप स्वस्त झाला आहे. तर गिऱ्हाईक लोकांनी सगळ्यांनी यावं आणि आंब्याचा स्वाद घ्यावा ही आमची विनंती आहे. आणि आमच्याकडं देवगड, रत्नागिरी, हापूस आंबे आणि पायरी आणि बदामी हे 3-4 क्वालिटीचे आंबे आता अवेलेबल आहेत. जसं जसं सीझन जास्त येईल तसं तसं क्वालिटी पण माझ्याकडे वाढेल आणि आंब्याचा स्वाद पण सगळ्यांना घेता येईल. ज्यांना कोणाला हवे असतील तर त्यांनी येऊन घेऊन जावे. आपलं दादर मार्केटमध्ये दुकान आहे, कोणी येऊन घेऊन या. आणि हे 50 वर्षापासून स्टॉल आहे आमचं. हे कालचं परवाचं नाही आहे. 50 वर्ष आमचे पूर्ण होऊन पण गेलेत तरी पण आम्ही लोकांच्या सेवेसाठी तत्पर इथे अवेलेबल आहे. कधी या. वर्षभर फ्रूट पण असतं. आंबे सीझनला आंबे, दिवाळीच्या सीझनला दिवाळीचे आयटम म्हणजे सगळे जेवढे फ्रूट्स असतात ते, दसऱ्याच्या वेळेला दसऱ्याचे. आणि आंब्याचा आता गेल्या वर्षी ह्या वेळेला 1400 रुपये डझन आंबे होते. ह्या वेळेला 700-800 रुपये डझन चांगल्या क्वालिटीचे आंबे आहेत. लहान मोठे मीडियम असे सगळ्या क्वालिटीचे आंबे आहेत. कुणाला हवे असेल तर या आणि घेऊन जावा. ग्राहक तुमच्याकडे काय काय लोक आता खरेदी करतात? कोणती जास्त ते लोक खरेदी? आता अवेलेबल माझ्याकडे सगळ्या क्वालिटीचे आंबे आहेत पण रत्नागिरी आणि देवगडला जास्त मागणी आहे. कारण रत्नागिरी देवगड हे प्रसिद्ध आंब्याचे ठिकाण आहे. त्यामुळे जेवढे पण कस्टमर आहेत तेवढे येतात आणि फक्त रत्नागिरी आणि देवगडच मागतात. हे आंब्याची क्वालिटी आहे, हे तुम्ही पाहू शकता. असे आंबे माझ्याकडं वर्षभर म्हणजे वर्षातून एकदा तरी माझ्याकडं येऊन घेऊन जावा आणि चांगल्या क्वालिटीचे आंबे माझ्याकडं. रत्नागिरीचे भाव काय आहे? रत्नागिरीचा 700 रुपये डझन आहे. देवगडचा 750-800 जशी साईज घेईल त्या हिशोबाने भाव ठरला जातो. इथे पण म्हणजे कुठेही गेलं ना तरी ज्याप्रमाणे साईज असेल त्याप्रमाणे त्याची कॉस्ट वाढली जाते, कमी होत जाते असं आहे. विक्रेता म्हणून तुम्हाला असं वाटतं आता तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही हे सगळे घेऊन येतात तुम्हाला स्वस्त भेटतोय आता की महाग आहे काय सांगणार? आम्हाला होळीच्या अगोदर आम्हाला असं वाटतं की ती भरपूर महाग आहे पण आता होळी झाल्यानंतर आता खूप स्वस्त झाला आहे आंबा. आम्हाला बस ही इच्छा आहे की चांगल्या क्वालिटीचा आंबा कमी दरामध्ये कस्टमरला द्यावा ही आमची इच्छा आहे. कारण आमची जी कस्टमर आहेत ते खूप जुने आहेत. त्यांना जर कमी पैसे दिले तर ते पण मग कुणाला प्रेझेंट वगैरे द्यायचं असेल तर आमच्याकडनं घेऊन दुसऱ्यांना प्रेझेंट करू शकतात. तुमचं नाव? शंकर सीताराम नाईकडे, दादर मार्केट. आंब्याचा सीझन सुरू झाला आहे तर तुम्ही काय सांगणार आहे? आंब्याचा सीझन आहे, स्वस्त नाही पण महाग आहे आणि कोकणाचे आंबे जास्त करून नाहीच आहेत. मद्रास, बँगलोर इकडचे जास्त आणि ते पण हिसाबाच्या बाहेर सांगतात. तर तुम्हाला काय वाटते लोक जास्त काय खातात आणि जास्त काय नाही घेतात? जास्त करून आंबेच घेतात. आंब्याचं सीझन आंबेच लोक घेतात पण ती बरोबर आंबे नाही आहेत. तुमचं नाव?
माझं नाव अशोक बाईककर.